नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तुमच्या घरी पण कोबी कुणाला आवडत नाही का? कोबीची भाजी केल्यावर मुलं टिफिन रिटर्न आणतात का? तर मग हा भन्नाट कोबीचा पराठा तुम्ही करून सगळ्यांना द्या, म्हणजे घरातले सगळे आवडीनं खातील. तर येथे आपण घेतलेला आहे कोबी आणि एक गाजर. आता आपण गाजर आधी किसून घेऊयात. आपल्याला गाजर बारीक साईडून किसून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये देखील चॉप करू शकता. कोबी किसताना आपल्याला मोठ्या साईडून किसायचा आहे. कोबी आणि गाजर किसल्यानंतर एका बाउलमध्ये घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ॲड करायचं 1 चमचा मीठ. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याला एक 15 ते 20 मिनिटं बाजूला झाकून ठेवूयात. आता आपण याची कणिक मळून घेऊया. येथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे छोटे रवा घालायचा आहे, म्हणजे आपले जे पराठे आहेत तिथून क्रिस्पी होतात. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण कणिक मळून घेऊयात. आपण चपातीला जशी कणिक मळतो तशी कणिक भिजवून घ्यायची आहे. कणिक बघू शकता इतपत मऊ मळलेली आहे. आता आपण ह्याला थोडंसं तेल लावून एक 15 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे कणिक चांगली मुरेल आपली. इथं मी एक 4-5 मिरच्या, थोडा लसूण आणि जिरे घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. कोबी आणि गाजर किसून आता 20-25 मिनिटं झालेली आहेत. याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे ह्याला पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी असं व्यवस्थित हाताने घट्ट पिळून काढायचं, म्हणजे आपल्याला पराठे व्यवस्थित लाटता येतात. हे पराठ्याचं स्टफिंग आहे. हे स्टफिंग तयार झाल्यावर पराठे लगेचच लाटायला घ्यायचे. खूप वेळ ठेवायचे नाही, नाहीतर याला परत पाणी सुटू शकतं आणि आपल्याला पराठे लाटायला जमत नाही. त्यामुळे पराठे लाटायच्या वेळीच हे स्टफिंग बनवून घ्यायचं. यातलं पाणी काढून टाकल्यानंतर याच्यामध्ये आता ॲड करायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, एक बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण आणि जिऱ्याची जी पेस्ट केली आहे ती ॲड करायची आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ आपल्याला बेतानीच घालायचं आहे, कारण जेव्हा आपण गाजर आणि कोबी किसून घेतलेला तेव्हा त्याच्यामध्ये पण घातलेलं, त्यामुळे बेतानीच मीठ घालायचं आहे. आता यात घालायची आहे थोडीशी साखर. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण पराठे लाटायला घेऊयात. कणिक आपण चांगली एकदा मळून घेऊयात. तुम्ही कोबीचे पराठे कशा पद्धतीने बनवता हे मला कमेंट करून सांगा. आता कणकेचा एक छोटा गोळा घेऊन त्याची छोटी चपाती लाटायची आहे. लाटताना आपल्याला कडा लाटायच्या आहेत आणि मध्ये थोडं जाडसर ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. आता ह्या लाटलेल्या छोट्या चपातीवर आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे, म्हणजे जे सारणातलं पाणी आहे ते बाहेर येत नाही आणि आपला पराठा लाटताना फुटत नाही. आता सारण भरल्यानंतर असं करून स्टफिंग व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आपण मोदक करताना कसं बनवतो तसं करून व्यवस्थित त्याच्या कडा मिटवायच्या आहेत, म्हणजे लाटताना पराठा फुटत नाही. आणि हा हाताने थोडासा प्रेस करायचा, म्हणजे सगळं सारण पराठ्याच्या शेवटपर्यंत पोचतं. आता आपल्याला हा पराठा आहे तो हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. खूप प्रेस करायचा नाही आहे, नाहीतर जे सारणातलं पाणी आहे ते बाहेर येऊन पराठा फुटू शकतो. हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता. पराठा भाजताना पराठ्यावर असे बबल्स आल्यानंतर पराठा आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि त्याला तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडून खरपूस भाजून घ्यायचा आहे. हा पराठा तुम्ही दही, टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीसोबत खाऊ शकता. हा पराठा नुसताही खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
मग कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट करून सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा.